जय किसान नमस्कार. आपण पाहतात वाव न्यूज. महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आज सिरसाळा या ठिकाणी महसूल विभाग व वन विभाग यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयाने या ठिकाणी सिरसाळ्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला. छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर या ठिकाणी पार पडलं. या शिबिराचा आज पहिला टप्पा या सिरसाळा या ठिकाणी पार पडला. हे शिबिर जवळपास 6 महिना चालणार आहे. आज 7 मार्च आहे ते 15 मे पर्यंत हे शिबिर सातत्यानं परळी तालुक्यामध्ये चालणार आहे. तसं पाहता सिरसाळा हे महसूल विभागामध्ये मोठं महसूल आहे, पण या ठिकाणी या कार्यक्रमाला म्हणावं तसं शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित नव्हता. तरीही जे काही शेतकरी उपस्थित होते त्यांनी या ठिकाणी संबंधित कार्यालयाचे जे शासकीय वर्ग या ठिकाणी उपस्थित होता त्यांना काही निवेदन वगैरे दिले आहेत. आपण या ठिकाणी थोडीशी बातचीत करूयात. या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे भगवान बडे सर आहेत. बडे सर, आपण या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून आल्यानंतर आपण काही निवेदन दिलं आहे. आता या निवेदनातून आपण अशी कोणती मागणी या ठिकाणी केली आहे सर? मी कॉम्रेड भगवान बडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा तालुका अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या महाराष्ट्र शासनाकडे या प्रसार माध्यमातून एक मागणी अशी करतो की महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना जसं आधार कार्ड वेगवेगळ्या योजनेसाठी सरकारनं काढलं, तसंच आता फार्मर ID हे कार्ड शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काढलेलं आहे. पण ते एवढ्या घाई गडबडीत कृषी विभागानं काढलं, त्याच्यामध्ये असंख्य चुका झाल्यात. क्षेत्र चुकलेले आहेत, गट नंबर चुकलेले आहेत आणि मग आज त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतोय की कृषीच्या ज्या योजनाचा लाभ त्यांना घ्यायचा आहे अशा लाभ घेण्यामध्ये ते आता अडथळा ठरतायत. ते क्षेत्र दुरुस्ती होत नाहीये, त्याच्यातले गट चुकलेले आहेत, त्याच्यातलं क्षेत्र चुकलेले आहेत. ज्याला 10 एकर आहे त्याला बी 1.99 दाखवतंय, 10 गुंठ्यावाल्याला बी 1.99 दाखवतंय. म्हणजे असं एक क्षेत्र दुरुस्ती आणि त्यानंतर त्याचे क्रमांक, या ठिकाणी फोन नंबर, मोबाईल नंबर चुकीचे आहेत. हे सगळं दुरुस्तीची गरज आहे आणि आज मात्र शेतकऱ्याला ती समस्या जाणवते. हा महाराष्ट्राच्या पातळीवरला प्रश्न आहे. म्हणून मी महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना या माध्यमातून आपणास विनंती करतो की हे क्षेत्र दुरुस्तीचं जे आव्हान या ठिकाणी समोर शेतकऱ्याच्या उभं राहिले ते वरच्या पातळीवरून, वरिष्ठ पातळीवरून, या ठिकाणी जिल्हा स्तर, राज्य स्तरावरून हे दुरुस्त करायचं एक अभियान करावं आणि त्यातून मग कृषीच्या योजनेचा लाभ शेतकऱ्याला मिळू शकेल. मी आशा करतो की महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे या ठिकाणी माननीय कृषी मंत्री याच्यात लक्ष घालतील आणि जिल्हा स्तरावरील जिल्हा अधिकारी सुद्धा या प्रश्नात लक्ष घालून बीड जिल्ह्यातल्या तमाम सर्व शेतकऱ्यांना या कृषी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या निमित्तानं हे दुरुस्त करतील. फार्मर IDचे जे काही दुरुस्तीचे घोटाळे आहेत ते दुरुस्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आता या ठिकाणी पीक विमा आहे, तो पीक विमा सुद्धा तात्काळ बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळावा अशी या निमित्तानं मागणी करतो. जे आज या ठिकाणी राजस्व अभियान या ठिकाणी जे छत्रपती महाराज या ठिकाणी अभियान जे शासनानं घेतलंय ते खरं म्हणजे अभिनंदनास पात्र आहेत, परंतु त्याचा जो गाजावाजा करायला पाहिजे होता. असंख्य शेतकऱ्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत, आम जनतेचे प्रश्न आहेत. हे प्रश्न निकालात निघण्यासाठी इथल्या अधिकाऱ्यांनी वेळ दिला पाहिजे. एक दिवस 1 घंटाभर येऊन या ठिकाणी उद्घाटन करून हा प्रश्न मिटणारा नाही, तर त्याच्यासाठी सततच सारखे प्रयत्न झाले पाहिजेत. सारखा आढावा काढला पाहिजे. ज्या फायली आहेत त्या फायलीला अधिकाऱ्यांनी नंबर दिले पाहिजेत आणि त्याचा एक आढावा घेतला पाहिजे की महिन्याला किती आपण या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले, जनतेचे प्रश्न सोडवले. याचा आढावा जर घेतला तर हे प्रशासन गतिशील होईल आणि कारभारात सुधारणा होईल असा एक मला आशावाद वाटतो. मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की नवीन आलेल्या अपर जिल्हाधिकारी या कारभारामध्ये नक्कीच सुधारणा करतील अशी एक अपेक्षा आहे. सरच्या बोलण्यातून असं जाणवतं किंवा 1 दिवसाच्या शिबिरानं परळी तालुक्यातील संबंध शेतकऱ्याचे प्रश्न हे सुटले जाणार नाहीत. मग हे प्रश्न सुटण्यासाठी संबंधित तहसीलचे कार्यालय किंवा जे वर्ग असतो प्रशासकीय वर्ग यांनी कामामध्ये किंवा समस्यामध्ये सातत्य ठेवणं, या समस्येचं निराकरण करणं हे प्रामुख्याने या ठिकाणी सरच्या बोलण्यातून आपल्याला जाणवत आहे. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रकाशभाई उजगरे यांनी पण या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी मॅडम सोनोरी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे. प्रकाशभाई, आपण काय निवेदन या ठिकाणी पुढे दिलेलं आहे? या ठिकाणी मी जे अभियान शासनाच्या वतीने राजस्व अभियान राबवलंय त्या निमित्तानं मी सिरसाळ्यातील गेल्या 40 वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित आहे की गेल्या 40 वर्षापासून इथे बहुवाटाधारक म्हणून या गावाच्या काही लोकांची नोंद आहे आणि काही लोकांची तर कुठल्याच प्रकारची नोंद नाही, त्यांना कुठल्याच प्रकारच्या शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही. तर आमची या आजच्या या
अभियानाच्या ह्याच्या माध्यमातून आम्हाला शासनाला एवढंच म्हणायचं की आम्ही जे आपल्याला निवेदन दिलंय की या लोकांना मालकी हक्काचा PTR मिळाला पाहिजे अशा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की इथले बरेच भूमिहीन लोक आहेत की त्यांना राशन धान्यापासून ते वंचित आहेत. अशा लोकांचा सर्वे शासन स्तरावर होऊन फ्री ऑफ कॉस्ट, कारण राशन दुकानदार असतील किंवा ऑनलाईनवाले जे महासेवावाले असतील ते त्यांची शोषण आणि बरेचसे पैसे हे करतात, त्यांची पिळवणूक करतात. तर असं पिळवणूक झालं नाही पाहिजे. शासनाच्या स्तरावर त्यांचा मेळावा व्हावा आणि त्यांना ते धान्य उपलब्ध व्हावा, अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलं आहे. आपण बघू शकता गेल्या 40 वर्षापासूनचा जो आपला लढा आहे तो लढा आता या स्टेजला किती टक्क्यापर्यंत तुम्ही यशस्वी केला असं तुम्हाला वाटतंय? आणि आजचा जो मेळावा झाला या मेळाव्यामध्ये आपण जे रितसर निवेदन दिलं त्या निवेदनातून आपलं असं किती वाटतं की या निवेदनाच्या द्वारे आपला कुठेतरी 40 वर्षाचा जो मागील दडलेला प्रश्न आहे कुठेतरी तो प्रश्न ऐरणीवर येऊन कुठेतरी तो मिटला जाईल असं तुम्हाला वाटतंय का? जेव्हा जेव्हा या मागणीचा प्रकोप होतो त्यावेळेस शासनाने काय काढले, 2011ला एक GR काढला की जे काही लोक 2011 पर्यंत अतिक्रमित किंवा शासनाच्या गारांच्या जागेत असेल त्यांना मालकी हक्कात घेऊ, पण त्याचं कुठेच अंमलबजावणी झाली. स्थानिक पातळीवर त्याची कुठंच पाठपुरावा आणि किंवा त्याने काही केलं नाही. तसंच बरोबर आता 2021 पर्यंतचा 2021चा एक GR आलाय आता, गेल्या 15-20 दिवसापूर्वी पेपरला होतं त्याची, पण आणखी त्याची कुठेच हे नाही अंमलबजावणी नाही. तर तसं हवेतच कुठली घोषणा विरू नाही असं होऊ नये. यामुळे आम्ही वेळोवेळी जोपर्यंत आमची मागणी धसास लागत नाही तोपर्यंत आम्ही या मागणीचा पाठपुरावा करूत आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, आणि सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम करण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेऊ. आता आपण पाहिलं हे जे वर्ग आहे एक लढाऊ आहेत, म्हणजे कम्युनिस्ट आहेत प्रामुख्यानं. तर या ठिकाणी आपला जो लढाऊ वृत्तीचा जो काळ आहे या ठिकाणी सिरसाळा परिसरामध्ये घरकुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग घरकुलाला आता या ठिकाणी घरकुलामध्ये महसूल मंडळाने एवढी घेतलेली आहे. महसूल मंडळाने या ठिकाणी प्रत्येक घरकुलामध्ये 5 ब्रास रेतीचा या ठिकाणी शब्द दिलेला आहे किंवा प्रत्येक घरकुलामागे आम्ही 5 ब्रास रेती त्या ठिकाणी पुरवठा करू. मला सांगा, सिरसाळा या ठिकाणी घरकुलाच्या बांधकामामध्ये प्रशासनाकडून आपल्याला रेतीची पूर्तता होते आहे का? नाही, अद्याप तरी नाही. तरी आम्ही एक ट्रायल म्हणून जवळपास आम्ही 28 लोकांचे ज्या पद्धतीने शासनाला अर्ज हवे असतात त्या पद्धतीने आम्ही त्यांना दिलेले आहेत गेल्या 5 तारखेपासून, म्हणजे फेब्रुवारीच्या 5 तारखेला. पण अद्यापपर्यंत आम्हाला कुठलाच त्यांच्याकडून सूचना आलेल्या नाहीत की तुम्हाला वाळू आम्ही उपलब्ध केली. बघूत आता आमचा प्रयत्न राहील की या सर्वसामान्य लोकांना वाळू, कारण शासनाचा निर्णय, ते काही त्यांच्या अधिकाऱ्यांच्या घरून काही खर्चातून देणार नाहीत. शासनाचा निर्णय, जर आम्हाला वाळू उपलब्ध वेळेवर झाली नाही तर आम्ही यापुढे शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभा करू आणि सर्वसामान्यांना घर बांधण्यासाठी 5 ब्रास वाळू कशी मिळून घेता येईल त्याबद्दल आमचा पुढे चालणारा निश्चित राहील. आपण पाहिलं या ठिकाणी जर रेतीची जी आहे 5 ब्रास घरकुलासाठी मिळणारी ती जर मिळाली नाही तर त्या रेतीच्या लढ्यासाठी आम्ही एक वेगळा लढा उभा करू असं या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने या सिरसाळ्याच्या मेळाव्यामध्ये जाहीर सांगण्यात आलं आहे. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.